नमस्कार फ्रेंड्स, आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरीत म्हणजे शेगाव इथे श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे। तो इथं संस्थानाने खूप मोठी अशी पार्किंग फ्रीमध्ये केलेली आहे। सो चला आता हळूहळू आम्ही तुम्हाला सगळं या शेगावातील मंदिर कुठं आहे, निवासस्थान कुठं आहे, हे सगळ्या गोष्टी दाखवतो। हे बघा, इथं आल्याला तुम्हाला फ्रेश होण्यासाठी वॉशरूम्स वगैरे आहेत आणि देन ते गेट दिसतं बघा, श्री मंदिर भक्त निवास संकुलकडे। तिथनं आपल्याला डायरेक्ट एंट्री मिळणार आहे। हे समोर पण भक्त निवास आहेत। जर अपंग असले, म्हातारे असले, छोटं बाळ सोबत असलं तर त्या लोकांसाठी इथनं ते डायरेक्ट एंट्री देतात। आणि नॉर्मली पार्किंगमध्ये आपण आलो की आपल्याला इथनं आतमध्ये एंट्री करायची असते। हे आहे येथील भक्त निवास। इथं आपण रूम बुक करू शकतो। वेगळ्या वेगळ्या प्राईसनुसार वेगळ्या रूम्स असतात, जे की इथं खूप कमी दरात आहे। जर इथं तुम्ही आले तर इथं चपला वगैरे काढायला, आनंदसागरला जाण्याला वगैरे इथं बस रूम्स वगैरे बुक करू शकता तुम्ही इथनं। आणि हे इथनं हा रोड चालला, या रोडनं सरळ आता आपण मंदिराच्या गेट जवळ निघणार आहोत। इव्हन इथं तुम्हाला पाणी वगैरे पण आरोचेच मिळणार, असे साधे पाणी किंवा हे नाही, सगळं व्यवस्थित। इथली जी व्यवस्था आहे ना शेगाव येथील गजानन महाराजांच्या मंदिरामधली, अशी व्यवस्था तुम्हाला पूर्ण भारतामध्ये फिरा तुम्ही कुठंच नाही मिळणार। इव्हन गरीबातला गरीब येऊ की अमीरातला अमीर येऊ, तुम्हाला लागावं लागेल लाईनीतच, ना कोणती पास ना काही। सो हे व्यवस्था तुम्ही कुठेही जा, हे फक्त शेगावातच बघायला मिळणार। आणि शेगावात जर असाल तर प्लीज तुम्ही शेगावची सुप्रसिद्ध शेगाव कचोरी नक्की ट्राय करा। हे आता आपण जिथनं एंट्री करायची त्या गेट जवळ आलेलो आहोत। इथं मंदिराजवळ एक गजानन म्हणून थिएटर पण आहे। इथनं स्कॅनिंगमधून आत गेल्यावर आपल्याला एंट्री मिळते। आतमध्ये आल्यावर हे तुम्हाला चप्पल स्टँड आहे, जे की फ्रीमध्ये आहे। आणि या साईडने आहे वॉशरूम लेडीज आणि जेंट्स। इथं तुम्हाला थंडे पाणी पण मिळेल। सो तुम्हाला श्रीमुख दर्शन घ्यायचे असेल ते पण आपण लवकर कमी टायमात होऊ शकतं। ते इथनं एंट्री आहे आणि श्रींच्या समाधी दर्शन लाईनकडे इथनं जाता येते। सो आपण आता एंट्री करूया। सरळ वर जायचं, वर गर्दीनुसार तिथं अरेंजमेंट केलेली असते आणि दर्शन होईल। इथं तुम्हाला टायमिंग्स पण दिसतात बघा, इथं आत्ताच्या टायमिंगनुसार लिहिलेलं आहे की श्रींचे समाधी दर्शनाकरिता 30 मिनिट लागेल आणि श्रीमुख दर्शनाकरिता 10 मिनिटं लागतील। सो तुम्ही इथं चेक करू शकता की तुमच्याकडे किती टाईम आहे आणि नंतर एंट्री घेऊ शकता। हे बघा, हे अशी पूर्ण लाईन लागलेली आहे। आता आपल्याला पण समोर या मार्गे जाऊन याच लाईनमध्ये ॲड व्हायचं आहे। किट्टू त्याला जय जय खूप आवडतं। जागोजागी तुम्हाला चहा किंवा वॉशरूम्स आणि इथं बघा शिशुसुद्धा शमनार्थ म्हणजे छोटं बाळ असल्यास दूध वगैरे पाजण्याची व्यवस्था पण आहे। हे आता आम्हाला शॉर्टकट सोडलेलं आहे कारण की गर्दी कमी आहे म्हणून। सो आम्ही महाराजांचे दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहोत। ॲक्च्युली आतमध्ये ना तुम्हाला कॅमेरा मोबाईल काही अलाउ नाही आहे। सो बाहेर येऊन शूटिंग करत आहोत। आता इथनं तुम्ही दर्शन घेऊन बाहेर येता आणि गोल राऊंड मारल्यावर सरळ आता आपल्याला गजानन महाराजच्या पादुका, त्याला गादी पण ते कोणी पादुका म्हणतात, तिथं एंट्री करू शकतो। ते बघा, इथं महाप्रसादाकडे आपण इथनं जाऊ शकतो, पण त्याचं टायमिंग आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत। आम्ही गादीचे दर्शन घेऊन या मार्गे आता बाहेर निघलेलो आहोत। जेव्हा महाप्रसाद सुरू असतं बघा, टायमिंग बघू शकता, तर इथनं आपल्याला हे मेन एंट्री, इथनं महाप्रसादाची एंट्री मिळते। सो आता तर आम्ही रात्री आल्यामुळे हे बंद आहे। रात्री म्हणजे जस्ट 8:30 वाजलेले आहेत। सो हे बघा, आता दर्शन झाल्यानंतर या साईडने जायचे। आता आपण जिथं चपला काढल्या ना आपण तिथं जाऊ शकतो। सो इथं पालखी वगैरे निघली, ते बघा तिथं पालखी आहे। सो आता आपलं सगळं दर्शन झालेलं आहे। इथं ते बॅग्स वगैरे काढण्याचं समोर सुरक्षागृह आहे। सगळ्या प्रकारे दर्शन झाल्यानंतर हे एकंदरीत आय होप मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे। सो या साईडने आता हे बाहेर जाण्याचा मार्ग आहे, जे तुम्हाला नेम प्लेट दिसत पण असणार। तुम्ही तुमचे चप्पल्स घेऊन इथे बाहेर जाऊ शकता। इकडे फोटो वगैरे काढू शकता। या एरियात फोटो काढण्यास आहे अनुमती, बट तुम्ही आतमध्ये कॅमेरा किंवा काही मोबाईल वगैरे यूज नाही करू शकत।
सो खरंच खूप छान हे असं ठिकाण आहे दर्शनाकरिता. तुम्ही वन डे प्लॅन करत असाल तर खूप छान ठिकाण आहे. इथं राहण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे. सो आय होप तुम्हाला आमचा हा व्लॉग नक्की आवडला असणार. आवडले असल्यास प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब